अरे माझं मटकं कुठे चाललंय? थांब थांब, अरे थांब. सगळ्या मेहनतीवर पाणी सांड. आता एवढ्याच्या पाण्यात अख्खा दिवस कसा घालवू मी? त्या वर्षी विजयनगरमध्ये अजिबात पाऊस पडला नव्हता. त्यामुळे लोकांना पाण्याच्या एका थेंबासाठी देखील खूप दूर जावं लागायचं. जिथे लोक पाण्याच्या एक एक थेंबासाठी भांडत होते, तिथे रवी देखील खूपच दुःखी झाला होता. बापरे, आता हे कसं काय झालं? कदाचित आजचा दिवसच खराब आहे माझा. अरे बाळा, ऐक रे. अरे तू तर पडलास. मी म्हातारा आहे, नाहीतर मीच तुला उचललं असतं. आता पटकन उठ आणि चटकन मला थोडंसं पाणी दे बरं प्यायला. पाणी? अरे घाबरतो तर असं आहेस की जणू मी तुझ्याकडे सोनं मागितलं. अहो बाबा, आजकाल पाणी सोन्याहून कमी आहे का? असं ठीक आहे, देतो. थोडं आणखी पाणी दे. अजून पाणी? राहू दे, मीच घेतो स्वतःच्या हातात. सगळं पाणी प्यायला काही हरकत नाही. असं म्हणतात की पाणी पाजणं तर पुण्याचं काम असतं. बाळा, तू खरंच खूप दयाळू आहेस. ज्याप्रमाणे तू या म्हाताऱ्या बाबाची मदत केली आहे, त्याचप्रमाणे सगळ्यांची मदत करत राहा. तुझ्यावर देवाची कृपा होईल. तहानेने घसा सुकलाय आणि बाबा सगळं पाणी प्यायलेत. आता काय करू? पाणी? हा काय चमत्कार आहे. वाह, केवढं निर्मळ आणि गोड पाणी आहे हे. कसे आहात रवी दादा? मी ठीक आहे. तुझा पाय अजून ठीक नाही झाला वाटतं. काय सांगू दादा, हकीम, वैद्य, औषध सगळं झालं, पण काहीच फायदा नाही झाला. अरे धीर धर, ठीक होईल. बरं, चाललायस कुठं एवढ्या उन्हामध्ये? हकीमजींकडे. कालपासून फातिमा तापाने फणफणते, तहान लागलीये. थोडं पाणी देतोस का? मी पाणी तर दिलं असतं करीम, पण मी आत्ताच सगळं पाणी प्यायलोय. मडक्यामध्ये एक थेंब देखील पाणी नाही उरलंय. आजचा तर दिवसच खराब आहे. काय दादा, मीच भेटलो होतो का तुम्हाला मूर्ख बनवायला? वाह, हे पाणी तर अगदी गुळासारखं गोड आहे. काय? मडक्यामध्ये पाणी? बघू तरी जरा. अरे अरे, हे काय करतोयस? अरे करीम, सांभाळ स्वतःला. अरे माझा पाय तर ठीक झाला. रवी दादा, तुमच्या पाण्यात खरोखर जादू आहे. अरे फातिमा, घे तू सुद्धा पी. दादा, माझा ताप गेला. हे पाणी खरंच जादुई आहे. अरे जे काम हकीम आणि वैद्य नाही करू शकले, ते काम या पाण्याने केलं. ही काही जादू बिदू नाहीये, हा केवळ योगायोगच आहे. नाही नाही, करीम दादा अगदी बरोबर बोलत आहेत. ही गोष्ट तर सगळ्यांना सांगितली पाहिजे. हो, चल लवकर. नाही, धावत धावत, नाही नाही, उड्या मारत मारत, नाही नाही, नाचत नाचत. अरे ऐका, माझा पाय ठीक झाला. करीम, ऐक तरी. अरे कुठे चाललायस?
रवीच्या जादुई मडक्याची गोष्ट संपूर्ण विजयनगरमध्ये आगीसारखी पसरली आणि आश्चर्याची गोष्ट ही होती की त्या मडक्याचे पाणी कधीच संपत नसे आणि लोक ठीक सुद्धा होऊ लागले. अरे मी बरा झालो. रवी त्या बदल्यात कोणाकडून काहीच घेत नसे आणि मग एके दिवशी रवी मडकं घेऊन पटकन माझ्या बरोबर चल. माझ्या मालकाची तब्येत खूपच खराब आहे. अरे मागे हो आला मोठा. मोठा चतुर आहेस. ही गर्दी दिसते का तुला? हे सुद्धा पाणीच प्यायला आले. जा आणि तुझी वेळ याची वाट बघता. या गरीब लोकांचे उपचार करून काय मिळेल तुला? थोडस धान्य. माझ्या बरोबर चल. माझे मालक तुझी झोळी नाण्यांनी भरून देतील. हे ऐकून रवी विचारात पडला की म्हणणं तर अगदी बरोबर आहे. श्रीमंत लोकांचे उपचार करून त्याची परिस्थिती नक्की बदलू शकेल आणि अजिबात विचार न करता तो जमलेल्या लोकांना उद्या या असं सांगून तिथून निघून गेला. आता असं रोज होऊ लागलं. रवी सगळ्यांना सोडून केवळ श्रीमंत लोकांचा उपचार करू लागला. आणि हळूहळू त्याच्या दुकानाच्या बाहेर लोकांची गर्दी कमी होऊ लागली. अरे बाबा अहो बाबा तुम्ही. थोडस पाणी मिळेल का? हो हो नक्कीच का नाही. हे रवी पटकन तुझा मडकं उचल आणि घोड्यावर बस. महाराणींना डास चावला आहे. हो 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 लगेच आलो. फक्त आधी बाबांना पाणी पाज तुम्ही. अरे महाराणी आजारी आहेत आणि तुला इतरांना पाणी पाजण्याची पडलीये. जर महाराणी पाणी पिऊन ठीक झाले ना तर ही सगळी नाणी तुझी होतील. कळलं का? काय? चला ना. जादुई पाण्याचा राणीवर काहीच परिणाम होत नव्हता. मला तर आधीपासूनच संशय येत होता. जे काम आमची जडीबुटी नाही करू शकली ते काम पाणी कसं काय करेल? महाराज हा केवळ एक धूर्त माणूस आहे. शिपायांनो पकडा याला. तो बघा. नाही दरवाजा उघडा. दरवाजा उघडा. मूर्खा दूर हो माझ्या समोरून, नाहीतर कायमचं मी तुला या राज्यातून बाहेर पाठवून देईन. महाराज मला क्षमा करा महाराज. रवी जीव वाचवून स्वतःच्या दुकानात येतो. मात्र तिथे कोणीच नसतं. त्याच्या लक्षात येतं की हे सगळं त्याच्या वृद्ध बाबांमुळे झालं होतं. रवीला त्याची चूक लक्षात येते की कशा प्रकारे त्याने काही पैशांसाठी गरीब लोकांची मदत करणं सोडून दिलं. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. मला याचं प्रायश्चित्त करायलाच हवं. त्या दिवसानंतर रवी दररोज आपल्या दुकानाच्या बाहेर मडक्यामध्ये पाणी भरून ठेवू लागला. ते पाणी जादुई तर नव्हतं, मात्र त्याने सगळ्यांची तहान नक्कीच भागायची. त्या दिवसानंतर कोणीच तहानलेला गेला नाही, कारण रवीला कळलं होतं की दुसऱ्यांची मदत करण्या इतका मोठा धर्म कुठलाही नसतो. असं दिसून येतंय की चिरूला गोष्टीचा अर्थ चांगलाच कळलाय. हो ना चिरू? If you like this video, subscribe to our channel Murthy Media.